नमस्कार, राणीज होममेड डिशमध्ये तुमचं स्वागत आहे। आजची आपली डिश आहे रव्याचे आप्पे। तर चला बघूया कसे बनवायचे। एक बाउल घेतलेला आहे। इथे मी 1 कप इथे मी रवा निसून घेतलेला आहे। यामध्ये घालून घ्या आणि 1 कप रवा घेतला तर अर्धा कप दही घ्यायचं आहे। यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। दही यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला अर्धा कप इतकं पाणी घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार थोडं पाणी आपल्याला यामध्ये टाकून आणि पुन्हा हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या। दही जर खूप घट्ट असेल तर पाणी जास्त लागेल आणि दही जर थोडंसं पातळ असेल तर पाणी इथे कमी लागेल, कारण दह्यामध्ये थोडंफार फरक असतो, घट्ट थोडं पातळ या पद्धतीने। आणि आता हे 10 ते 15 मिनिटासाठी आपल्याला भिजत ठेवायचं आहे। तोपर्यंत आता आपण चटणी बनवून घेऊया। चटणीसाठी कोथिंबीर, त्याचबरोबर 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि ओल्या खोबऱ्याचे इथे मी काप करून घेतलेले आहेत। हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। त्याचबरोबर इथे चवीसाठी मीठ टाकायचं आहे। इथे मी पाव चमचा मीठ टाकलेलं आहे। त्याचबरोबर पाणीही घालून घ्या यामध्ये आणि वाटून घ्या। या पद्धतीने इथे मी बारीक वाटून घेतलेलं आहे। आता आपल्याला एका वाटीमध्ये हे काढून आणि फोडणी टाकायची आहे। यामध्ये इथे मी फोडणीच्या भांड्यात तेल घालून घेतलेले आहे। चटणीसाठी तयार करते। मोहरी टाकली आहे इथे मी आणि कढीपत्ता आणि हे चटणीवर घालून घ्या फोडणी आणि आपली चटणी इथे तयार झालेली आहे। एक पॅन गरम करायला ठेवून त्यामध्ये तेल घालून घ्या। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाका 1 चमचा। मोहरी तेलावर तडतडल्यानंतर 1 चमचा जिरे टाका आणि त्यानंतर हिरवी मिरची, मी ते 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि 1 कांदा बारीक कापून घेतलेला। हे सर्व तेलावरती 1 मिनिट शिजू द्या। आपल्याला कांदा ब्राऊन कलरचा होऊन द्यायचा नाही आहे, फक्त तेलावरती 1 ते 2 मिनिटं इतका व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे। कढीपत्ता बारीक करून टाका। कढीपत्ता बारीक करून टाकल्यावर छान असा त्याचा सुगंध येतो। झटपट अशी रवा आप्पे रेसिपी आहे ही। लहान मुलं खूप आवडीने पण खातात। इथे लाल तिखट टाकलेली आहे मी अर्धा चमचा, शिमला 1 बारीक कापून घेतलेली आणि गाजर किसून घेतलेलं आणि तुम्ही यामध्ये वाटाणे पण टाकू शकतात किंवा दुसरी भाजी बारीक कट करून पण टाकू शकतात। त्याचबरोबर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे 2 मिनिटं आणि 2 मिनिटं झाल्यानंतर गॅस बंद करा। आणि आपण हे बॅटर भिजत ठेवलेलं ते पण भिजलेलं आहे चांगल्या प्रकारे आणि हे भिजून अजून घट्ट झालेलं आहे। तर यामध्ये मी पुन्हा पाणी ॲड करणार आहे। तर इथे मी थोडं असं पाणी ॲड करून घेते। साधारणतः इथे अगोदर मी अर्धा कप पाणी ॲड केलेलं आणि पुन्हा अर्धा कप पाणी ॲड केलेलं आहे, म्हणजे पूर्ण 1 कप इतकं पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे। आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्या। इथे मी चवीनुसार 1 चमचा मीठ घालून घेतलेलं आहे, 1 चमच्याला थोडं कमी। गॅसवरती ज्या भाज्या आपण 2 ते 3 मिनिटासाठी शिजून घेतलेल्या होत्या त्या यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहे।
तुम्ही इथे कच्च्याही भाज्या टाकू शकतात बारीक कट करून, पण एक तेलावरती थोड्याशा फ्राय करून टाकल्यानंतर आप्यांची चव खूप छान लागते. लहान मुलं खाणार असणार तर यामध्ये मिरची नाही टाकली तरी चालेल. आणि इथे हे सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. या पद्धतीने आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा टाकायचा आहे, जेणेकरून आपले आप्पे चांगल्या प्रकारे असे फुगतील. आणि हे व्यवस्थित पुन्हा आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. एकदाच हे बॅटर व्यवस्थित मिक्स करा. सोडा असल्यामुळे पुन्हा पुन्हा हे बॅटर मिक्स करू नका. हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला गॅसवरती आप्पे पात्र गरम करायला ठेवून आणि गरम झाल्यानंतर त्यावरती थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि त्यानंतर एक चमचा आपल्याला यामध्ये आप्पे पात्रामध्ये बॅटर घालून घ्यायचं आहे. आणि 2 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे. 2 मिनटं झाल्यानंतर झाकण काढून घ्या आणि चमच्याने असे या पद्धतीने दुसऱ्या बाजूने पलटी करून आणि दुसरी बाजू पण आप्यांची भाजून घ्या. आणि थोडंसं यावरती तेल सोडून घ्या. हे तुम्ही बिना तेलाचे पण करू शकतात. आणि आता आपल्याला हे 2 मिनटं अजून शिजून द्यायचे आहे. 2 मिनटं झाल्यानंतर इथे हे काढून घ्या. छानपैकी त्यांना कलर आलेला आहे आणि आपले दुसऱ्या बाजूनेही छान प्रकारे भाजलेले आहेत. अगदी नरम आणि टम असे फुगलेले आहेत आणि आतमधून पण जाळीदार असे बनलेले आहेत. तर कशी वाटली आजची डिश नक्की कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तर सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी भेटूया पुढच्या डिशमध्ये. तोपर्यंत बाय.